बोला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, शाहू फुले आंबेडकरांचा। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा 2004च्या 2024च्या निवडणुकीचा 12 बलुतेदारांचा हा निर्धार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्माननीय सुनील आबा गायकवाड, श्रीमान सन्माननीय गुलाबजी पगारे, शेखरजी दादा, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक खऱ्या जोमामध्ये रण होणार आहे ते समोर बसलेले सर्व माझे वडीलधारी मायबाप, 12 बलुतेदारचे सहकारी, हितचिंतक, सर्व तरुण मित्र, सर्व सन्मान्य न्यूज चॅनल वाले, वार्ताहर, प्रिंट मीडिया, वडीलधारी मंडळी आणि उपस्थित मित्रांनो, माझ्या एका हाकेला होकार दे, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। मी तुमचे प्रथमतः आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। आभार। कोणी आयुष्यामध्ये संपत्ती कमवत असेल, कोणी पद पैसा सत्ता कमवत असेल, पण मी जाणता राजा मित्रमंडळ आणि 12 बलुतेदारच्या माध्यमातून सेवाभावी कामाची तुमच्यासारखे हजारो माय बापांचे आशीर्वाद कमावले आणि आजची ही उपस्थिती हीच माझी शक्ती आणि हीच खरी माझी श्रीमंती आहे हे सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो। येणाऱ्या काळामध्ये आरामाची कितीही टक्केवारीची धनशक्ती येऊ द्या, तुमची सगळ्यांची साथ आणि ही सेवाभावी सगळी उपस्थिती जर साथ राहिली तर टक्केवारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा 2004 ची पुनरावृत्ती होत आरामाच्या धनशक्तीच्या विरोधात ही सेवाभावी जनशक्तीचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही। मी नम्रपणाने नमूद करतो, मार्केट असो, अन्य कुठलाही काही कुठलं क्षेत्र असो, कुठल्याही पदाचा सत्तेचा दुरुपयोग करून दाबून धमकून दुसऱ्याच्या व्यवसायावर धंद्यावर गदा आणली नाही, माती टाकली नाही, दुसऱ्याच्या ताटावर ढूक ठेवली नाही आणि सर्व मलाच पाहिजे ही प्रवृत्ती कधी मी अंगी केली नाही, ही वृत्ती कधी मी जोपासली नाही। या उलट पदरमोड करून करोना असेल, दुष्काळ असेल, दंगल असेल, आगग्रस्त असतील, कॅन्सर पीडित असतील, शॉक पीडित असतील, यांना पदरमोड करून शक्य होईल तितकी साथ देण्याची आणि मदत करण्याची ध्यानच बंडू काकाने ठेवलेली। ना सत्ता ना संपत्ती, बंधू काका पदरमोड करून गोर गरिबाच्या सगळ्यांच्या सगळ्या दुःखद सुखद दंगल या सगळ्या आपत्ती पदरमोड करून बंडू काका प्रत्येकाच्या आपत्तीत अशा प्रकारचं कामकाज एवढं या ठिकाणी आपण पाहिलं। एवढं सगळं चांगलं कामकाज असताना काही शिकवलेले भाट आणि काही भडवे भाबड्या जनतेमध्ये वावड्या आणि अफवा पसरवण्याचं काम करतात। बंडू काका आमनच पिल्लू शे, आमनाशे साहेबनी जाहीर पिल्लू तर सोडेल शे, दुसरा उमेदवार पैदा व्हायला नको। मी त्या भाट्यांना आणि चमच्यांना भाड खाऊन सांगू इच्छितो, बंडू काका तुम्हाला पिल्लू नाही शे, बंडू काका तुम्हाला बाप शे। निवडणूक आठवा, या बंडू काकांना फोटो टाकी आणि तुमले या दिवस येईल शे तर तुम्ही या मंत्रीपद पर्यंत तुम्हाला साहेब पोषेल शे।
एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, एकीकडे बंडू काकाचा फोटो, एकीकडे आदरणीय सुरेश नानांचा फोटो, एकीकडे भिकनाबा शेळकेंची साथ. या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला होता म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे दिवस पाहायला मिळाले. तुम्ही या वेळेला लक्षात ठेवा, आवा मी निर्धार केलेला आहे, मी तयारी केलेली, तुमची सगळ्यांची साथ केलेली आहे. माझी उमेदवार म्हणून तयारी आहे. तुम्ही सगळे नेते जर साथ देणार असाल आणि तुम्ही मायबाप जर सगळी साथ देणार असाल तर बंडू काका कोणत्याही पक्षातून आणि कुटुंबी लढायला तयार आहे. मी सांगू इच्छितो, ही निवडणूक इथून मागला आयता वेळेला उजना उमेदवार सारखी नाही, आयता वेळेला मॅनेज उमेदवार सारखी नाही. ही निवडणूक सुनील अंबानी या सगळ्या खानदानी नेत्यांच्या आशीर्वादाने 24 तास जनतेमध्ये काम करणाऱ्या, जनतेमध्ये सेवा देणाऱ्या बंडू काकाची तुमच्या बापाशी निवडणूक आहे. काही शिकायला म्हणवा सांगतात चावळतच. आम्ही बंडू काकाने थांबाडे घेसू, आम्ही बंडू काकाने मॅनेज करी घेसू. इतका आत्मविश्वास का चावळतात की जसे बंडू काका कुकुला बाळस दोन बोट पाशी दिलात तापतील झोपाड दिलं. अरे काय बोलतो, अरे हा बंडू काका इकणारा आणि मॅनेज होणारा नाही शे. हा जर इकणारा आणि मॅनेज होणारा राहता ते 2004 मध्ये तुम्हाला पाटा पडी जाता. बंडू काका इकणार मॅनेज होणारा राहता तर ही निवडणूक ना तुम्हाला ही सपाट पॅनल नाही होता. बंडू काका जर मॅनेज होणारा राहता. सुनील अंबानी आम्ही ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बाजूला राहायचं आणि त्याच पद्धतीने एकच वेळेला बंडू काका तुमच्या जवळ बाजूला झाला, तुम्हाला पाटा मार्केटમાં पडी गया. हा बंडू काका मॅनेज होणारा राहिला असता तर तुम्हाला 13,000 बोगस मतदान शोधी नाही काढता. हा बंडू काका मॅनेज होणारा राहता तर तुम्हाला 4,000 मयत बोगस मतदानाच्या टेबल नोंदवलं होता त्या शोधी नाही काढता. बंडू काका मॅनेज होणारा राहता तर कलेक्टर पर्यंत जाताना आणि मुंबई हायकोर्टामध्ये त्या बोगस मतदानाविरोधात पिटिशन दाखल करताना. म्हणून तुला सगळ्या माय बापांना सांगतो, तुम्ही या कुठल्याही अफवांना बळी पडायचं नाही. ही समोर आणि रणनीतीन चालशे. छातीला हात लावून सांगतो, बंडू काका परिस्थितीला फाटेल शे, तुटेल शे, पण तुम्हाला अगर चाहे दत्त मंदिर संगमेश्वर, चाहे वडेली चौपाटी हनुमान मंदिर, चाहे दैदिन मंदिर, बायका पोऱ्यासनी शपथ काही मी कधी निवडणूक करणार नाही, लढणार नाही, पण दंगल वातावरण काही शब्द म्हणून तुम्ही तयार होईना. तुम्हाला अगर शपथ फिरवणारा तुटेल आणि बाटेल बंडू काका नाही. नेत्याच्या घरी जाऊन सकाळी तिथे चहा नाश्ता करतात, अन्नाची शपथ घेतात आणि रात्री नेत्याच्या केसाने गळा कापून गुवाहाटीला पळतात. 50 कोकेल एकदम होते. बंडू काका गद्दार नाही. बंडू काकाने कोणासारखा केसाने गळा कापला नाही. बंडू काकाने ज्याची बाजू घ्यायची त्याची ठाम घेतली, ज्याची वाट लावायची त्याची आतापर्यंत वाट लावली. बंडू काका दोन्ही थड्या कधी चालला नाही. 30 वर्षाचा इतिहास तुमच्या समोर आहे. बंडू काकाने ज्याचा झेंडा धरला आबा तुम्ही पाहत असता, त्याचा झेंडा धरला, त्याचा झेंडा पक्का धरतो. ज्याची बाजू घ्यायची त्याची जिगरबाजप्रमाणे बाजू घेतो. पहिले तुम्ही सुरुवात जर बघितली असेल तर आदरणीय सुरेश नाना निकम साहेब, आदरणीय सुरेश नानांची जी बाजू घेतली याचे सर्व साक्षीदार तुम्ही. 3-3, 4-4 हजार पोरांच्या सायकल रॅल्या
सगळ्या गोष्टी सुरेश नानांच्या बाबतीमध्ये आमचा सगळा सोयगाव एकदा एकवटला की तो एकवटला. सुरेश नानांच्या बाबतीमध्ये इतका एकवटलेला राहायचा तर सुरेश नाना दाभाडीचे नसून सोयगावचे आहेत का काय असा तालुका समजत होता. अशी सोयगावकरांनी साथ दिली. सुरेश नानांच्या निवडणुकीमध्ये जिगरबाजपणा असेल, त्याही वेळेला काही आमिष आले असतील समर्थकांकडनं, पण ती बंडू काकाने भीक कधी घातली नाही. माझा भाऊ पम्मूला चाकू लागला इथे, त्या दिवशी काही घटना घडली असती तर एखाद्याचा मरण सुद्धा सोयगावमध्ये झाला असता. पण नेत्याची बाजू आणि झेंडा बंडू काका कधी दोन्ही थड्या आणि हलका पद्धतीने घेत नाही. ज्याची बाजू घ्यायची ती जिगरबाजीपणाने घेतो, हे बंडू काकांनी सिद्ध केलेलं. दुसरी निवडणूक असेल रावळगावची, युवराज बलाईतचा भाऊ गोविंद बलाईत, त्याला सुद्धा ट्यूबलाईट खोसली, मरतो का जगतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या रावळगावला. सगळे पळून गेले होते. हा बंडू काका त्या ठिकाणी होता, त्याला उचलून आणलं, फरांमध्ये ऍडमिट करून पदरमोड करून नानांच्या आणि आमच्या सहकार्याने त्याला तिथे जीवनदान दिलं. बंडू काका कधी निवडणूक असू द्या कधी कोणाची बाजू सोडत नाही. जी बाजू घ्यायची ती जिगरबाज घेत. इतके दिवस ज्यांच्या बाबत प्रवास केला त्यांच्याही बाबतीत सांगेल. कसवाड्याला पूर कॅनलच्या चारीचा विषय आला, विरोधकांनी दारू पाजून 2-3 सोडले, गोंधळ घालायला लागला. त्या नेत्याची साथ होती तोपर्यंत त्या गोंधळ घालणाऱ्याला तिथे बंडू काकांनी भर सभेत जोडून काढलं आणि मारत त्याच्या घरापर्यंत पाठवलं. ही बंडू काकाची जिगरबाज मैत्री आहे आणि जिगरबाज ध्यान. कोहानाची ग्रामपंचायत कार्यालय पडलं, सगळी लोक त्या ठिकाणी जमली, वंडरला गाडीला घेराव घातला. हा बंडू काका एकटा उतरला आणि त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि त्या ठिकाणी आपली मैत्री आपली जिगरबाजपणाची प्रचिती त्या ठिकाणी दिली. ही बंडू काकाची जिगरबाजपणाची लक्षणं. अनेक गोष्टी अलीकडचा आता सिद्धेश्वर बंधाराचं जलपूजन असेल 2-4 वर्षाचं, तुम्हालाही माहिती आहे. संदीप बाप्पू असतील इथे. अरे जलपूजन होतं, समोर मनसेचे तुमच्या समोर घोषणा देत होते, भ्रष्ट कामकाजाची चौकशी झाली पाहिजे, भ्रष्ट कामकाज मुद्दाबाद, सगळ्या घोषणा चालू होत्या. आणि तिथे त्या ठिकाणी मग सगळी आवराआवर झाली. तुमचे पुतणे तिथे, चाले तिथे, पोरं तिथे आणि असंख्य कार्यकर्ते तिथे, मानकर साहेब बी तिथे. खरंच आहे का? मानकर साहेब बी तिथे. सगळे गेले, हात जोडून परत आले. एकमेव बंडू काका असा होता की तुम्ही चला, मी कोणालाही बरोबर घेतलं नाही, एकटा गेलो आणि ते मोडून काढलं. बाजूला 30 फूट खडक होता. झटापटीमध्ये जर काही झालं असतं, पडलो असतं, एखादा पडला असता तर जेलमध्ये मी किंवा समोरचं राहिलो असतो. पण नेत्याची बाजू घ्यायची तर ती ठाम घ्यायची. अशा प्रकारची जिगरबाज भूमिका बंडू काकाने 25-30 वर्षामध्ये निघाली. आणि याचे सगळे साक्षीदार तुम्ही येतात. तुम्ही सांगता की बंडू काकाने मॅनेज करी घेसू, बंडू काकाने थांबाडी घेसू. बंडू काका तुमनासारखा नाही. 50 कोकेन एकदम ओकेन रातनगर गुवाहाटी आणि शपथ मोडी कधी बंडू काकाने कोणाशी गद्दारी काही नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या. बंडू काकाने कधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही राजकारणामध्ये. आज दिनांक मंचमध्ये कामकाज करत असताना सन्माननीय प्रशांत हिरेंनी तिकडनं बोलावणं झालं, अनेक वेळा मागे लागले. ज्या वेळेला तरुणांची साथ होती, ज्या वेळेला प्रशांत हिरेंच्या घरी गेला त्यावेळेला अंकुश पाटील बी होते, स्वतः मंत्री पण होते, निलेश आयर पण होते, सगळेजण होते. प्रशांत हिरेंनी सांगितलं की काका सांगा किती ऑर्डर पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या भावाला ऑर्डर देतो. तू बीपीएड आहे, आता बीपीएडची तू माध्यमिकची ऑर्डर घे, एमपीएड 1 वर्षात करून घे, तुला प्रोफेसर कर. हा बंडू काका खानदानी ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांच्या अगोदर स्वतःचा स्वार्थ कधीच साधणार नाही आणि साधला नाही. प्रशांत दादांना सांगितलं मला नाही
माझ्या मागे जे पोरं फिरतात, माझ्या गावामध्ये 5 वाड्या आहेत, त्या 5 वाड्यांमध्ये 5 ऑर्डरी 9 बॉबी पाटील हे सगळी मंडळी होती, त्या 9 ग्रुपमधील 2 ऑर्डरी द्या, त्याच्यानंतर माझा आणि माझ्या भावाचा विचार करा, अशी औलाद बंडू काकाची आहे. तिथे पहिले मी माझं नाव आदरणीय ज्वलंत कार्यकर्ता बाळू बाजीराव हे अपंग कार्यकर्ते आहेत तुमचे म्हटलं, त्यांचे भाऊ डॉक्टर सरलूला तुम्ही पहिली ऑर्डर द्या. दुसरी ऑर्डर मधल्या वाड्याचे सगळ्या वाड्याचा सन्मान होईल. दुसरी ऑर्डर माझा भाचा आहे त्या वाड्याचा पुन्हा हक्कांचा संजू, त्याला ऑर्डर द्या, त्या वाड्याचा सन्मान होईल. तिसरी ऑर्डर स्वर्गीय माझे चुलतेवी आणि मित्र बी होते पीडी बच्चा, त्यांचं नाव सांगितलं. आणि वरच्या वाड्यातनं स्वर्गीय राजेंद्र परशुराम, त्यांचे लहान भाऊ रवींद्र परशुरामचं नाव सांगितलं. अशा प्रकारची औलाद बंडू काकाचे स्वतःच्या घरातलं स्वतःचं नाव नाही सांगितलं. आणि आम्हा त्यावेळेला 9 मधून जी कामं झाली ते 2 कामं संजय दयाराम पाटील, इथे 9 सगळे पोर असतील, संजय दयाराम पाटील आणि राजू शेवाळेचा भाऊ संजय शेवाळे टाकरीचा, ही बंडू काकाने त्यावेळात लावली. जर बंडू काका स्वार्थी राहिला असता तर यांचे नाव पुढे केली नसती, भावाचं नाव पुढे केलं. म्हणून बंडू काका सारखं काम निस्वार्थी आणि कधी कोणाच्या जवळच्यांचं गद्दारी करून केलं नाही. अनेक उदाहरणं दावा. 2004 ची अशीच परिस्थिती होती. 2004 ला भाग्यलक्ष्मीचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये प्रसादीला तिकीट घेऊन आलेलं होतं आणि कष्ट करणाऱ्या पक्षाचे भाजप सेनेचे सगळे आम्हीच होतो. सगळी मेहनत वाया, वरून तिकीट घेऊन सगळ्याकडे एकदम शांतता, सगळा नैराश्य. आणि भाग्यलक्ष्मीमध्ये मेळावा भरला. त्या मेळाव्यामध्ये जे भाषण केलं 7-8 हजार लोक होते, सगळी 7-8 हजार लोक रडली आणि तिथून काही निवडणुकीची चिंगारी पेटली. आणि त्या दिवशी तिथे वातावरण पेटलं आणि 2004 ची कपबशीची खरी सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच रात्रीला केवळ हिरे हे प्रसाद बापूंचे कार्यकर्ते होते. प्रसाद बापूंचे कार्यकर्ते त्यावेळेला होते. आज जे म्हणतात ना बंडू काका इकाई जाई मॅनेज होईल, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आदरणीय केवळ आप्पा हिरे. तो मेळावा संपला, ते वातावरण पेटवलं. रात्री केवळ आप्पा हिरे माझ्याकडे घरी 9 वाजेला आले, दार ठोकायला. म्हटलं आज तर मेळावा होईल. पाहिलं केवळ आप्पा. म्हटलं का आप्पा? नाही म्हणे, बापू बी यायचे म्हणे, तुलाशी थोडं बोला नसेल. मी म्हटलं अरे सकाळी जर मेळावा आहे ना, तुम्ही बापूकडे कोणी पाहत हे काय, आता ही भेटायला वेळ नाही, ऐकत जाय काका म्हणे, तू दार उघड. येत होतो टीव्ही सेंटरला राहायचं. बापू तिकडे एसटीडी कडे थांबायचे. काय तू काही गोष्टी समजी घे, पक्षाने तिकीटचे काही जास्त दिवस चालणार नाही. परंतु तुले काय 2-3 ऑर्डरी काय होईल ते सगळं आपण चर्चा करू. आप्पा मलाही संभाजी सारखा राजबिंडा पोरगा आहे, त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगेल. आणि केवळ आप्पा हिरेंनी त्यांच्या मयूरच्या डोक्यावर हात ठेवावा. मी गेट उघडलं नाही. आप्पा सांगायचे की अरे मी बामणगावनी सासरवाडी से तुम्ही खुई बी बामणगाव से, आपण नातेवाईक चर्चा ते कर. आप्पा नातेवाईक नंतर ही निवडणुका निकाल लागला की पुरणपोळीचं जेवण कराल तुम्ही, आपण आत्ते गेट उघडणार नाही. अशा प्रकारचे जर बंडू काकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती, जर बंडू काकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती तर 2004 लाच तुमची पट्टी पडली असती. 2004 लाच तुमचा पाटा पडला असता. सगळा तालुका एकीकडे होता. फक्त 8,000चा लीड आहे. दांता राजा मित्रमंडळाची गावोगाव देवगड कळवाडी पासून माझी माणसं होती. माझीच भाषणं गाजायची. साला येताय, सासू सुखाय, माय दुखाय, आणि मायला मम्मी म्हणत नाही, मामीला मम्मी म्हणा. या सगळ्या भाषणांनी तालुक्यामध्ये सगळं वातावरण फिरवलं होतं. म्हणून समोरच्यांकडनं मी भरपूर ऑफर होत्या. ऑफर मध्ये अंकुश पाटील आहेत, तुम्ही सगळे ओळखतात. याचे आबा हौसराज आबा, आमचे सोयगावचे त्यावेळेचे प्रशासक याचे आबा,
माझे चुलते आदरणीय राजूदादांकडे 4-5 वेळा, आरके दादा राजूदादांकडे 4-5 वेळा संपर्क, सगळ्यांकडे आदरणीय आमचे आजोबा अशोक अण्णा स्वर्गीय झाले, शेलार सर अजून जिवंत आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून 40, 25, 30 लाख रुपये घे, तुझं भाषण, तुझं काम, तुझं जाणता राजा मित्रमंडळ थांबव, तुला 2-5 ऑर्डरी देतो, त्यांचे पैसेही तू ठेव. अशा प्रकारच्या आमिष आल्या. पण हा बंडू काका कधी विकला गेला नाही आणि कधी त्या गद्दाऱ्या केल्या नाही. म्हणून आज जे दिवस बदललेले ती त्यावेळेची इमान नाही. तर 10-15 लाख रुपये जर 2-2 हजार रुपये जर गाव उन्हाचा आकडा पुऱ्याच वाटी येतो, ते 4,000 ना कुठेच पाठापडी जात. आणि ही बंडू काकाची पुण्याई आहे, हे विसरू नका. आणि तुम्ही बंडू काकाला विकत घ्या, 50 कोटी दिला, मॅनेज करी घिसू, हे शोभतं का तुम्हाला? हे जरा आत्मचिंतन करा. इथे देण्याची मंडळी अवस्था, तानाजी देशमुख वगैरे, अहो त्यावेळेला स्वर्गीय चंदन मजदे होते, यांची प्रशांत हिरेंना खंबीर साथ होती. सगळं मालेगाव तालुक्यातलं मतदान संपून गेलं. चंदन मजदे असा वाघ होता, तो तिथे नंबर लावून 2-2, 3-3 मतदान 7:30, 7:45 वाजून गेले तिथे मतदान ठोकत होता. कोणामध्ये दम नव्हता. या सगळ्यांनी बंडू काकाला आवाज दिला. मी तिकडे गेलो, इकडे विजयी सभा चालू झाली, मतदानाची सांगता सभा चालू झाली, तेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन एकेकाला हात धरून बाहेर काढलं. ही बंडू काकाची पुण्य, हा जिगर बंडू काकामध्ये होता. सगळं ध्यानच राखलेलं साक्षीला आहे. आणि अशा प्रकारची खंबीर साथ देणारा, कधी न मॅनेज होणारा, कधी न विकणारा, कधी न तुमच्या ताटात पाहणारा. अरे बंडू काका इतका समजूतदार आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळले नाही. तुम्ही सांगितलं होतं की या तालुक्याला 3-3 आमदार राहतील. पहिला आमदार बंडू काका, दुसरा आमदार सुरेश नाना, तिसरा आमदार मी सालदार म्हणून काम करणारा आमदार. अरे पण आता हे सालदार इतके मानदार झाले ज्यांच्या जीवावर त्या हाडाच्या आणि खानदानी कार्यकर्त्यांना सालदार आणि चहा वाटायचं काम केलं. इथपर्यंत मस्ती गेली. या प्रवीण देसाईला चहा वाटायला लावलं. अरे हा एक जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी अनेक मेळावे रडवले आणि त्याला सुद्धा ही वेळ आणली. मी जर अन्न हुशार नाही राहतो तर मला सुद्धा प्रवीण बरोबर कष्टभरच्या वाटाची देतात. मी स्वाभिमानी, मला मंडपावर विश्वास. आणि म्हणून अशा प्रकारची होती. अरे तुमच्या नीतीमध्ये खोट होती, त्याच्यामुळे सुरेश नाना 1 वर्षामध्ये सोडून गेले, पिकमामा सोडून गेले, प्रवीण देसाई सोडून गेले, शेवटी सुनील आबानी चौचाकी त्यांनी मी अनुभव घेतला. तो बी 1.5 वर्षात सोडी गेला. 6 महिना मी तरी 1.5 वाढायचं सांगा, तो बी 6 महिना सोडी गेला. आणि बंडू काकाने कधी कोणाच्या ताटात पाहिले नाही. आपला हा जगन्नाथ अशा पद्धतीने 30 वर्ष तुमच्या बरोबर खंबीर साथ दिली. भावांना चाकू लागले असतील सगळ्या पद्धतीची, ज्याची साथ द्यायची त्याची खानदानी साथ दिली. ही बंडू काकाची औलाद आणि खानदान. तुम्ही सांगता की बंडू काकाला मॅनेज करी घेसू, आणि अमुक करसू, आणि धमुक करसू. काही सांगतो की बंडू काकाला शेत म्हणे 70 कोटीना काम दिलात नाही. समजाना बडवा सांगा, समजाना मी डोका ठेलशे, डोका ठेलशे. गरीबला पुरेसले मार्ग घालू नका. जोडग्याला स्पर्धा परीक्षांचा बोर्ड फाडला होता. मी आणि आबानी ठराय गेलो, आम्ही इथे टेबल टाकी बसतो, ते प्रत्येकला कपडा काढी लवकड्या सोडतो. त्या गरीबाच्या पोरांना उचकवलेलं होतं. स्पर्धा परीक्षा गरीबाचे लेकर पुढे जावं, त्यांना शिकवण्यासाठी आम्ही स्पर्धा बनतो. तुम्ही इजड असाल का त्या स्पर्धा परीक्षेचा बोर्ड काढतो? काय गांडू पुरुष. आम्ही जर ठरवतो तर त्यावेळी वाद घालतो. आज मी आम्ही डोक्यात दर पटवलेला आहे. कोण प्रचार करतं हे रिपोर्ट लागलेले आहे. बंडू काकाला 50-70 कोटीना काम दिला. नंदुरबारले, धुळाले, नाशिकले फॉरेस्टना काम बंडू काकांना जवाई करायला.
अरे तुम्ही काय काम दिशा तुम्हालाच भीक लागेल शे सगळी ठिकाणी तुम्हाच शेअर तुम्हाच वाटा शे बंडू काका तुम्हाला छाती लावून सांगेल 20 वर्षामध्ये 12-13 कोटीच्या पुढे काम केली नाहीत 4 कोटीनं काम केले आपल्याकडे वाढवडील सांगून जातात भाऊ बेटीना पैसा घरात जावा नाहीत मी मणिपूरना नाव धरी प्लॉट गेलो होता लग्नसाठी ही कमादादानी मेहरबानी कमादादानी पुण्य आहे की त्यावेळेस पैसा राहतील नाही राहणार बाई म्हणजे सोनं घे ठेवा आणि मी बी पहिल्या वर्षाने सोनं मोडी टाकतो दुसऱ्या वर्षाला आता तरी सोनं घे ठेवा मी कमादादाला सांग की डाळींना फूट पंचरना पैसा तुम्ही वहिनीकडे जमाशेत बघू ताई आता दुसरीला गई तिने इच्छा असली की ह्या पैसा फूट पंचरना मनाकडे 10-12 लाख रुपये असत कारण 1 नंबरला माल आला मी कलकत्ताले आणि दिल्लीला काढले 2 नंबरला माल इंदोरले 3 नंबरला माल तिना नाव तरी तिना काल मालेगाव फूट पंचर बाजार मग फूट पंचरना सगळा तिनाकडे 50 एकर डाळी होतं 10-12 लाख रुपयाने ते फूट पंचर विकायचं मग अशा प्रकारे तिनाकडे त्या संगणात पहिल्या वर्षी त्यांनी मोडी टाका दुसऱ्या वर्षी तीन सांगा की सोनं आणि मग त्या वेळेला सोनं न घेता कमादादाशी बैठक झाली कमादादाने सांगितलं सोनं घेऊ नको सोन्यात फक्त दुप्पट पैसे होतील तुला जर प्लॉट घेतला तर तुझ्या विचाराच्या बाहेर पैसे घेतील ताईच्या नावाने प्लॉट घे आणि मी ते प्लॉट घेते काय म्हणतस बंडू काका इतका पैसा कदाही खर्च करत या सगळा साहेबच दे काय नाही शिफारस तुम्ही मी तुम्हाला साहेब इकडे प्रवीण तुम्ही तुझ्या आई वडिलांची शपथ घे या प्रवीणने चटई आंदोलन केले चटई 2.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहून खाली बसला जोडग्याच्या पाईपलाईनीसाठी 25 लाख रुपयाने यांनी काम कसं तरी मिळाले ते 25 लाखाचं काम जर या प्रवीणला मनमोकळं दिलं असतं तर आज त्याला चहा वाटायची वेळ आली नसती इतकी वाईट परिस्थिती या प्रवीणवर आली 25 लाखाचं आणि मला तुम्ही 70 कोटींना काम चावळत मी आदरणीय मनोहर बापू माझे चुलते आहेत निलेश आहेर माझा मित्र आहे मी जे प्लॉट विकून मुलीचं लग्न एवढं जोरात का केलं आणि मग तुला काय पैसा मागायला मिळवणी आपल्या वाडवडीत सांगित जायचे बहू बेटीना पैसा घरात वापराना नाही आणि बहीण भाचीना घरात पैसा ठेवाना नाही तर खावाना नाही मी म्हणे बेटीनं नाव धरी प्लॉट गेलं तो इकास का नाही इकास म्हणून 5-50 आणखीन हातचे करी ठेव होता पण परमेश्वर कृपा खाल तो इकाय गया 26 ना प्लॉट 2 डाल गया क्या भला तो हो भला 26 ना प्लॉट 2 डाल गया त्या 2 आणि मी जमा करेल 5-50 अशा 2.25 राम मंदिर पासून ते 8 पिढी पासून ते करोना राम हॉस्पिटल पासून गरीबनी सेवा माझा सगळा मोडी टाकात बेटीना पैसा घरात वापराने मी जर ठरवतो तर ते ओटीएस बी करी घेतो आणि मग ते सगळं मिटलं आणि मग माझं शेतीच्या खर्चासाठी ओटीएस साठी 4 कोटीच्या कामाची सूचना मी सन्माननीय मनोहर बापूंना केली माझ्या चुलत्यांना आणि निलेश आहे 4 कोटीचं काम अरे 1 मिनिटाच्या तुमच्यासाठी तलवारी काढ्या भांगडी क्या सगळं दान काय आणे केलं ऑफर सोडत द्या 4 कोटीचं काम नाही मिटलं सुद्धा 4 कोटीचं काम सुद्धा गांड्या जीव सारखं तिथं त्याने मला 2 कोटीनं घे म्हणजे 2 कोटीने दे खोटं बोले माझ्या बापाची पोरा बाळांची शपथ आदरणीय मनोहर बापू माझे चुलते ते बी त्यांच्या नातरांची पोरांची शपथ घेतील निलेश आहेर बी त्याच्या पोराची आणि त्याच्या दोन्ही लेकरांची शपथ घे आणि तू 4 कोटीने काम देते तू 70 कोटीने भाषा आणि वापवा पसरावतं तुमले देव कधी माफ करणार नाही खोटा प्रचार करणारे किडापाडी मारल्याशिवाय आणि बंडू काकाला विकत घ्यायची बात करता अशा कितीतरी गोष्टी आहेत अनेक गोष्टी आणि म्हणून बंडू काकाने जर पैसा पाहिला असता आता मला ऑफर होतो खडकीचा नितीन आला होता इथे कुठे हा नितीन खडकीचा अरे याचे शॉप लागून दोन्ही हात गेला सगळं दारू पिढी होणार कोणी साथ नाही दिली
रडकुंडी म्हणा. इनविन त्याने 2-2.5 लाख रुपये खर्च काय आणि 2-1 लाख रुपये दिला तर घरकाडी दिलं. कंपनी बेसारा, कोणी लक्ष दिलं नाही, काही नाही. ज्या वेळेला घरी आला मला ते पाहावं नाही, मी लक्ष घातलं. त्याचा लढा दिला बाबा, तुम्ही पण होते शेवटी खांद्याला खांदा लावायला. या नितीनचा लढा देत असताना मालेगावच्या इतिहासामध्ये MSCB मध्ये परमनंट कर्मचारी वारले तरी त्यांना 3 आणि 4 लाखाच्या पुढे मदत मिळाली नाही. अनेकांचे हात गेलेत, शॉक गेलेत. 4 आणि 5 लाखाच्या पुढे कधी भरपाई मिळाली नाही. ही बंडू काकाची सच्चाई आहे, ती आजच्याही जन्माला आली. आणि या लेकराला 19 लाख रुपये मिळवून दिले आणि 19 लाख. अरे माणसं दिवंगत झाले तरी त्यांच्या बायांना, विधवा बायांना या MPCL कंपनीने MSCB ने पेन्शन दिली नाही. मुस्लिम भागातील काही कर्मचारी वारले, शॉक लागून पाय गेलेत, हात गेलेत. 2-2, 3-3 लाखाच्या पुढे मदत मिळाली नाही. पण या बंडू काकाची सच्चाई अशी होती, MPCL कंपनीकडून अनेक आमिष आले पण त्या भाड खाल्ली नाही बंडू काकाने. म्हणून यांना 20 लाख रुपये 19 लाख रुपये मिळवून दिले आणि जिवंत असताना 12,500 रुपये महिना पेन्शन मिळवून देण्याचं पुण्याचं काम, ऐतिहासिक काम बंडू काकाने केलं. एवढंच नाही, 400 कर्मचारी माझ्या भूमिपुत्र, माझ्या गरिबांचे या MPCL कंपनीमध्ये काम करतात. पहिल्यांचे अनेक ऍक्सिडेंट झाले, त्यांच्या बाईंना 2-2, 4-4 लाख रुपये मिळाले, बाकीची मदत मिळाली नाही. मी म्हटलं जसं विमा काढला जातो सुरक्षा विमा गाडीचा, जिथे संकट असतं तिथे ह्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा विमा काढलेला पाहिजे. इथे त्यांचा हात जाईल, पाय जाईल, जीवाशी जातील, सुरक्षा विमा काढलेला पाहिजे. ती कायद्यात तरतूद आहे. मी त्या कंपनीला धारण धरलं. उद्या माझ्या हा एक झाला याच्यासाठी मी आंदोलन केलं. उद्या जर एखाद्या गरीबाचा, कुंकू गरीबाचं पोट त्या ठिकाणी शॉक लागला, पडला, हातपायने अटॅक झाला तर त्याच्यासाठी कोण आंदोलन करेल, कोण न्याय देईल? मी त्या कंपनीला 400 भूमिपुत्रांचा विमा काढायला भाग पाडलं. एकेकाचा 20,000 रुपये विमा. त्या कंपनीला 5 वर्षामध्ये 7 कोटीचा दणका बसणार होता. त्या कंपनीचे देवरे साहेबांच्या माध्यमातून 3-4 महिने माझ्या पाठीमागे लागले. 12 बलुतेदाराला काही देणगी घ्या, हे करा, तुम्ही हा विषय सोडून द्या. बाबा, बंडू काकाच्या रक्तामध्ये जर फॉल्ट राहिला असता तर या 400 लोकांचा विमा काढला नसता. आता कोणाचाही ऍक्सिडेंट होऊ द्या, त्यांना 10-12 लाखाची मदत आणि पेन्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही बंडू काकाची सच्चाई आहे. त्या सच्चाईमधून आजच्याही जन्माला आलेली ही आहे. हा त्याचा पुरावा. अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगता की पैसे, या सगळ्या गोष्टी एकदम दिशाभूल करणाऱ्या आणि अफवा पसरवणार. एवढंच नाही तर औरंगाबादला आता अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त समिती आहे आणि त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन मध्ये शिकलेले त्यावेळेचे उच्च कोटीचे डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट संपूर्ण देशामध्ये आहेत. प्रशांतजी मिश्रा त्यांचे वडील. इतकी मोठी घराणेशाही, पण गरिबीच्या दिवसामध्ये बाबासाहेबांच्या आशीर्वादाने शिकलो. माझे गरीब सुद्धा शिकले पाहिजेत म्हणून त्यांचा एक जनसागर, जन सरकार सामाजिक ट्रस्ट आहे. चंद्रपूर इकडे जिथे सरकार पोहोचत नाही तिथे ते सेवा देतात. गरिबांच्या लेकरांना पदर मोडून सगळे एकत्र येऊन अमेरिकेला सुद्धा हॉस्टेलचा सगळा खर्च करतात. अशा प्रकारचं त्यांचं काम. आणि माझी बायोग्राफी पाहून, आपलं बारामतीचं काम पाहून मला त्या ठिकाणी महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार दिला. आणि त्या पुरस्कारामध्ये ते प्रशांतजी मिश्रा होते, गोल्डन मॅन. त्यांना सोन्याची हौस आहे, कारण त्याच्या मागची हिस्ट्री थोडीशी वेगळी आहे. त्या हिस्ट्रीवर गेलो तर आणखी विषय लागतो. गोल्डन मॅन आणि त्यांचाही तिथे सन्मान होता. त्यावेळेला ज्या वेळेला बंडू काकाचं काम त्यांनी ऐकलं, रामदेव हॉस्पिटल, मंदिराच्या बाहेरची यात्रा, उमरा यात्रा, सर्व रोग निदान शिबिर, स्पर्धा परीक्षा, हे सगळं ऐकलं. आम्ही चालू दुष्काळामध्ये जेव्हा धोडग्याला 200 लिटर पाणी 80 रुपयाला जायचं, त्यावेळेला गरीब मायलेकी वारल्या. 2 हांडी पाण्यासाठी 2 मायलेकींचा जीव गेला. त्यावेळेला मी त्या ठिकाणी टँकरची सेवा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं ते दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं.
आणि माझ्या बाबासाहेबांच्या दैवताच्या जयंतीच्या निमित्ताने गोर गरीब दलित शोषितांसाठी या माणसाने 16 लाखाचे टँकर दान केले आणि मोफत पाणी वाटलं. म्हणून त्या माणसाने प्रेरित होऊन त्या ठिकाणी 2 कोटी जाहीर केले. ही बंडू काकाच्या कामाची पावती आहे. मी त्या 2 कोटीला हात लावला नाही. मी तिथेच सांगितलं की या 2 कोटींना हात लावणार नाही. ज्या वेळेला विधायक काम हातात घेईल त्यावेळेला तुमच्या हातानेच ते खर्च करेल. ही पैशांची भीक राहिली असती तर घेतली असती. ही पैशांची भीक बंडू काकाला नाही. बंडू काका खानदानी आणि इमानदारी आणि दोस्ती आणि मानाचा भुक्या, स्वाभिमानाचा भुक्या. आणि त्या स्वाभिमानाला धक्का लागला तर मग धक्का दिल्याशिवाय राहत नाही. 4 कोटीचं काम तुम्ही दिलं नाही आणि तुम्ही 70-80 कोटीच्या भाषा करता. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या येणाऱ्या काळामध्ये बोलल्या जातील. काही गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. काही एक अफवा अशी येते बंडू काका भाऊ पप्पू काका आमना बरोबर शे आणि आई सगळं ठराई चालू शे. बरोबर बरोबर. आणि पप्पू काका आईच्या वेळे बंडू काका थांबी जाई किंवा अमुक होई. माझा सगळा इतिहास तुमच्या समोर. मी माझी घरातली सगळी जी मूलभूत कर्तव्य ती सगळी इमानदारीने पार पाडलेली आहे. भावाच्या बाबतीत असेल, कुटुंबाच्या बाबतीत असेल. माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य. भाड्याच्या घरात राहत होतो. माझं लग्न झालं 6 वर्ष राहिलो. लहान भावाचं पप्पू काकाचं लग्न. हे सगळे एकत्र राहतील कसे म्हणून माझ्या आई बापांनी सांगितलं इथे लखमापूरची अनेक मंडळी आहेत. आई बापांनी सांगितलं की बंड्या तुला आता मालेगावला आवडी जाऊन पडी पोऱ्या बी मोठा व्हायना त्यासनं शिकायला बी पाय या इथे. मी एकदम आनंदाने निघालो. मालेगावला आलो. मी कुठलेही म्हणजे एकत्र कुटुंबातनं सगळे भाऊ तिथे चालणार मैदान मी कुठलीही अपेक्षा केली नाही. मी लग्नाचे भांडे सुद्धा आणले नाही. अंगाच्या कपड्यावर आलो आणि ज्या दिवशी माझ्या भावाचं लग्न झालं त्याच दिवशी माझ्या बाईला नाशिकला जानदाराचा नाटक पाठवलं आणि नातेवाईकांकडे पोच केलं. 8 दिवसामध्ये इकडे घराची व्यवस्था. माझा चर्मकार समाजाचा मित्र सोयगावचा बाप्पू मोरे याच्याकडून गोदडे आणि चादरी आणले आणि संसाराला सुरुवात केली. कधीही घराला आणि कोणालाही ताण दिला. असं असताना सगळं सोडून ट्रक, ट्रॅक्टर, शेती, बाडी कुठेही काही न विषय घेता एकदम आनंदाने आम्ही सगळेजण करायला. 1 वर्ष झालं. लखमापूरची ग्रामपंचायत लागली. भावाला म्हणे ग्रामपंचायत निवडणूक से पप्पू काका म्हणे 1.5 लाख रुपये पाहिजे. मी दिले निवडून. पुन्हा 2 वर्ष गेले. त्याच्याबरोबरच मुन्ना भामरे ते आले. ग्रामपंचायतनं काम असेल काही पंचायत समितीला काम असेल काम करणं असेल भांडवल नाही. तू काही भांडवल दे 3-1 लाख रुपये बिल निघणार का तुला दिसू. मी माझी भावाची जबाबदारी पार पडली. 3 लाख रुपये दिले. आजही बिल निघाले. मी त्याच्याही पलीकडे जाऊन पुढे आणखी पंचायत समिती सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणाने. त्याच्या पुढे जाऊन किडनीचा प्रादुर्भाव झाला तरी पण जिल्हा परिषद निवडणुकीचा अट्टाहास त्याला होता. माझ्याकडे आला मला निवडणूक लढवायची. मी सांगितलं अरे बाबा पोऱ्याला तुले हा प्रादुर्भाव तू काही अलर्जी होईली तर नाक संकटनं पुढे जाणं पडेल. समजावून सांगितलं ऐकलं नाही. पुन्हा दिलीप भावसा दळवी यांना घेऊन आले आणि सांगितलं या गोष्टीला सगळा लखमापूर साक्षीला. आणि का त्यांनी मला सांगितलं काका त्यांनी इच्छा असे राहू द्या सुखे दुःखी असे त्यांनी इच्छा जरूर. मी म्हटलं अडचण नाही पण पैसा म्हणे पैसा काही नाही म्हणे तू फक्त 3 लाख रुपये दे. 3 लाख रुपये दे बाकीने निवडणूक आम्ही पाहिजे घेऊ. आज संजय देवरे साक्षीला येते काही लखमापूरच्या साक्षीला आहे. 3 लाख रुपये फॉर्म भरल्याच्या 2-3 दिवशी देऊन टाकले. निवडणूक रन झाली. 6 दिवस अगोदर निवडणूक थांबली. जेव्हा मी गेलो यशवंत बंगल्यावर निवडणूक थांबलेली. म्हटलं काय थांबायचं नाही म्हणजे थोडीशी आर्थिक अडचण. मी पाय आहे आबरू जाऊ नका. मी पुन्हा इकडून तिकडून 10-12 लाखांची व्यवस्था केली. 14 लाख रुपये त्या निवडणुकीमध्ये उभे केले आणि ती निवडणूक जिंकून आणण्यासाठी मोलाचं योगदान भावाची कर्तव्य पार पाडले. एवढंच नाही
तर 15-16 गाड्या भरून कोडवेल पर्यंतच्या बूथवर 2-2 सुमो आणि ही सगळी पोरं ठेवली. निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टींची जबाबदारी पार आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत निवडणूक यशस्वी केली. अनेक गोष्टी आहेत. तो त्याच्यानंतर कर्जबाजारीचा विषय असेल तिथेही जबाबदारी पार पाडली. त्याच्यानंतर किडनीच्या ऑपरेशन ट्रान्सफरचा असेल तिथेही जबाबदारी पार पाडली. मी कुठल्याही जबाबदारीमध्ये कमी पडलो नाही. मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आता मी एक दिवशी त्याला सांगितलं होतं की पप्पू काका, अरे लोक बोलतात की तुला भाऊ मुंबईला होता, मंत्रीने दारात बसायची, मला इकडे आर तिकडे वीर, मला ते खाल पाहून वळण नाही म्हणे. काही दिवस, थोडा दिवस काही काम बाकीचे, नंतर आणखीन काही दिवस घ्या, आणखीन सांगा मला म्हणायचं मी तो लोक आपली काय म्हणायचं. अरे तुला नेतानी भीत ही मंत्रीपदी या बंडू काकानेच रचेल शे. आणि म्हणून या कोणी 50 कोटीचे काम, 30 कोटीचे काम, इतका पैसा जवळ काम करा या नावावर तुम्ही जाऊ नका. भाऊ तिकडेशे इकडेशे, एक भाऊ घ्या तरी चालेल, पण तुमच्यासारखे हजारो भाऊ आहेत. या भावांच्या जीवावर निवडणूक लढवेल. तुम्ही सांगितलं तर मी फक्त आजच्या या मेळाव्यामध्ये जे सगळे सांगत होते, काका भूमिका स्पष्ट कर, काका काहीतरी तू हे घे, सुनील बाबा असतील, सगळी मंडळी असेल. मी म्हटलं दिवस जवळ यायला, भूमिका मांडली पाहिजे आणि काही गोष्टी तर तशाच होऊन जातील. म्हणून मी आजचा हा मेळावा घेतला की माझ्यावर प्रेम करणाऱ्या 12 बुलदारच्या या सगळ्या सहकाऱ्यांना आणि या नेत्यांना सांगण्यासाठी माझी बिगर लंगोटची तयारी सुरू. पण तुमचा सगळ्यांचा निर्धार असेल, बंडू काका आम्ही तुला पाठ मागेशे. तुम्ही जर सगळे नेते, शेखर दादा, निखिल पवार म्हणाले कुठेतरी नाशिकला येऊ वाटतं, या सगळ्यांनी जर सांगितलं तर हा बंडू काका तुम्ही सांगा पक्षात कुठून पण कशी पण तुमच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवायला तयार आहे. माझ्याकडनं कुठलीही बाकी नाही. हा निर्णय तुमचा आहे. तुमचा निर्धार झाला, तुम्ही सांगितलं काका लढ, ते लढणार. तुम्ही नाही सांगा ते नाही लढणार. ही सगळी तुम्ही जबाबदारी शे. तुम्ही निर्धार करा. मी रणांगणमा पहिला तयार. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या. म्हणून काही गोष्टी, आता दिल्लीचा विषय, दिल्लीला मी काही स्वतःहून गेलो नाही. माझ्या कामाची अच्छाईचा सुगंध तिथे गेला. समोरचे नंदुरबारचे संपर्क प्रमुख, धुळ्याचे शरद पाटील, चाळीसगावचे उदय सिंग, आदरणीय सुनील बाबू, या सगळ्यांनी माझ्याशी संपर्क केलेले होते. योग्य वेळ आली की मी योग्य निर्णय घेईन. आणि सन्माननीय निलेश लंके साहेबांना इथल्या त्यांच्या कार्यकर्त्यापासून माझ्या कामाची प्रचिती होती की हा निवडून येणाऱ्या आमदारकीचा उमेदवार आहे. अशा प्रकारला त्यांचं सगळं काम दिसत होतं, त्यांना रिपोर्ट होते. म्हणून त्यांनी वरती विषय ठेवला. मला फोन आला की लंके साहेबांचा की काका तुम्ही कुठे आहेत, उद्याच्या उद्या निघून या. मला उद्याच्या उद्या उशिरा निरोप आला, तिथे पोहोचणं शक्य नव्हतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी उद्धव साहेब तिथे थांबले, संजय राऊत तिथे थांबले. पुन्हा लंके साहेबांचा फोन आला की मी वेळ घेतलेली आहे, त्यांच्याकडनं मी बोलवणं आहे, तुम्ही या, आपण चर्चा करू आणि तुम्ही त्वरित निघू. मी म्हटलं मी एकटा जाण्यापेक्षा तातडीने विमानाने जायचंय. म्हणून मी तालुका प्रमुख म्हणून सन्माननीय रामभाऊ मिस्त्रींना गेलो आणि गेलो तिथे भेट घेतली. सगळी चर्चा झाली, काय चाललं काय नाही आणि काय पुढे कसं करायचं काय नाही. मी म्हटलं काय नाही साहेब, मी काम केलेलं आहे, जनतेमधून रिपोर्ट घ्या. ही माझी केलेल्या कामाची बायोग्राफी. माझ्या पाठीवर हात ठेवला, तुझ्या बायोग्राफीची गरज नाही, तुझे पोलीस रिपोर्ट, तुझे जनतेचे रिपोर्ट, तुझे पदाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट, सगळे रिपोर्ट आहे. पण बसून निर्णय घेऊ. तो एकदा बाहेर आला की बसून निर्णय घेऊ. मी म्हटलं काही अडचण नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य.
माझ्यामध्ये कुठलीही खोट नाही, माझा कुठला अट्टहास नाही, काहीच नाही. मी इथे आल्यानंतर आदरपूर्ण बाईट देतो आणि तुम्ही अंदरून पाहून पाय पसरावं म्हणता. मला सुनील आबांनी काही बंधनं सांगितली म्हणून मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. पण मी एक सांगेन, मन अंतरून लहानसे पण तुम्हाला सगळा मोठा मोठा अंतरून असणार 2004 पासून पाटा पाडेल शे. मन अंतरून लहानसे पण दान धर्म सेवा भावी कार्यानं महान शे. मना अंतरून कुठलाही भ्रष्टाचार ना, कुठलाही गरीब न लुटेल ना, कुठलाही यानं माखेल नाही शे. आणि म्हणून मी जास्त बोलत नाही, आबाची सूचना पाळतो नेत्याची. मला बोलायला लावू नका आणि मला उकसवू नका. मी मर्यादा ठेवल्या, तुम्ही बी मर्यादा ठेवा. नाही तर टिप्पर गँगना समोर तुम्हावर टिप्पर काढेल शे. बंडू काका इतका खानदानी आहे. तुम्ही महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून बदलून गेले. बंडू काकाने भटू जाधवला शब्द दिला होता, 5च पावलं या आबाच्या सांगण्यावरून आला. कुंजाराम धुमाळ, आदरणीय काशीनाथ शांभाऊंच्या सौभाग्यवती कासूताई या सगळ्या साक्षीला आहेत. तिथे महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून ठेवले. एक ते अविश्वास आम्ही बी तयार नव्हतो. या शब्दाला टिकत नाही, हा धोका होता. पण हरकत नाही, सगळे मिळून ठरलं महादेवाच्या पिंडीवर, कपिलेश्वर मंदिरात हात ठेवला महादेवाच्या पिंडीवर, की पहिला सभापती बंडू काका. आदरणीय धुमाळ साहेब, आदरणीय कासूताई, आदरणीय हे सगळे त्यांचे डायरेक्टर, तो स्वतः. आणि अविश्वास सक्सेस झाला. आणि म्हणून तुम्ही म्हणतो की दिलेले शब्द साधू संतांनी पाळायचे असतात, राजकारण्यांनी पाळायचे नसतात. वा, अरे तुम्ही महादेव ना दारात हात ठेवा, तो महादेव तुमले माफ करेल का? त्या दिवशी तुम्ही एवढे नवा जमाने आले, तुम्हाला त्या टिप्पर गँगला समोर तो भटू काढी गेला. लगेच भटू जेव्हा काढला, 5 पाऊल पुढे आला. या सगळ्या डायरेक्टरांनी त्यांना सांगितलं की आपण शपथ घेतलेली आहे. भटू गेला, आता कुठल्याही परिस्थितीत भटू होऊन जाईल. अहो बाहेर आपली जाणार नाही, आपली झाकायला मग 1.25 लाख नाही राहील. बंडू काकाला जोडला. पुन्हा त्यांनी अर्ज मागे घेतला. बाबा, हा बंडू काका इतका खानदानी आहे, तुमच्या सारखे नांदते लिफ्ट मध्ये फुटून गेले चेअरमन पदासाठी, सभापतीसाठी. बंडू काका इतका खानदानी आहे, 5 पावलं फक्त तो भटू माझ्याबरोबर चालून आला होता. लगेच कुंजाराम धुमाळ आणि सुनील देवरे, तो बी पांडुरंगाच्या दिंडीला जातो. घ्या म्हणा तुम्ही दोन्ही पांडुरंगाची बायका पोरांची शपथ. मानकर साहेब खाली लगेच चालत आले. काका आम्ही ठरी गया हिरे माघार वही मागे, तुम्ही आमदार बिनविरोध, तुम्ही सभापती बिनविरोध, तुम्ही चला म्हणा, तुम्ही बिनविरोध सभापती, तुम्ही चला म्हणा. मी सांगितलं हा बंडू काका आहे, कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा भटू माझ्या बरोबर 5 पावलं चालून आला, अशा 10 चेअरमन के ओवाळी टाकीन फेकी दिसू, पण या गरीबाला फसवणार नाही. ही खानदान बंडू काकाची. आणि त्या भटूला चेअरमन केलं. आणि तुम्ही शब्द, मी तर शपथ गेलो नव्हती तरी मी इतका शब्द पाळस. या अशा अनेक प्रचित्या बंडू काकाच्या 30 वर्षाच्या इतिहासात. म्हणून माझ्या अंतरुणापर्यंत जाऊ नका, माझी उंची, माझी परिस्थिती मोजू नका. माझी पुण्याई आणि माझं करोनातली सेवा, 2 धामची यात्रा आणि 21 उमराच्या यात्रेची, हाज यात्रेची दुवा, तुमच्या 200 कोटीची सुद्धा पाठ लावल्याशिवाय राहणार नाही. निलेश लंकेने सेवा केली होती करोनामध्ये. निलेश लंकेने हॉस्पिटल काढलं, सेवा केली. त्या सेवेच्या समोर 118 का 120 कोटी विकेंचे झिरून गेले. तुम्ही कितीही आणा दोन्ही, पण ही सच्चाई आणि पुण्याई जर राहिली तर तुम्हाला सगळा आरामना पैसाच नाही, वाट लागल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्ही या ठिकाणी ही बंडू काकाची सच्चाई. बंडू काकाने गद्दारी कोणाशी केली नाही काय. आणि बंडू काकाला सांगतात 70 कोटीना काम आणि 50 कोटीना काम आणि जवाई करा आहे ना, जरा आत्मचिंतन करा.
पुढल्या काही गोष्टी बोलायला लावू नका. आणि या गोष्टींचे साक्षीदार आदरणीय माझे चुलते मनोहर भिका आणि निलेश आयर आहेत. 4 कोटीनं काम देवाय नाही. ह्या प्रवीण देसले तुमले काम सगळी ठिकाणी तुम्ही सांगतोस विकास. अरे तुम्ही 4 कोटीनं 3 लाख 5 लाख स्मशानभूमी बांधली तरी तुम्हाला बोर्डरास साहेबांच्या प्रयत्नातून 5 लाख रस्ते काय रस्ते विकास वा रस्ते विकास किंवा तालुका पाहिजे बोर्ड भक्कम रस्ता दिला तो बोर्ड तशाच राहतील महिना तेवढा त्या रस्त्याला तडा जाणार येणार त्या तडा पाहिजे लावतोच कॉन्ट्रॅक्ट करून टक्केवारीने आले घोडा रस्ता विकास. आणि बंडू काकाला तुम्ही विकत घ्यायची भाषा करता. बंडू काकाला तुम्ही पैसे बंडू काका एवढा पैसा कसा खर्च सांगितलंच नाही. मी त्या समजण्याच्या भाड्याला सांगू ठेवतो. नवीन जर माझ्या कानावर आलं तर वाघ सुद्धा गदडावर बसाडतं एवढं लक्षात ठेव. मला म्हणे जुनी जात उचकारू नका आणि जुना बंडे अंगात आणू नका. मी कोणा पाय लावायला जात नाही. मी कोणावर काही बोलत नाही. मी कोणावर मला एक चांगल्या आदरणीय नेत्यांनी सांगितलं की विरोधकावर बोलायचं आहे. 40 गाव सारख्या तो मी मगणार आहे ना अजून रहिवासी सुद्धा जास्त या ठिकाणी महिलाचा लोड सुद्धा कमी राहणार आहे. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी 1 फुटी पाईप टाकला जाते आणि मालेगावला हा 6 इंची पाईप टाकला जाते. मी काम तुम्हाला सांगू शकतो की मालेगावच्या जनतेने जो विरोध केला तो अतिशय रास्त आहे. मी फक्त मालेगाव 40 रोडला हे जे म्हणून मालेगावच्या जनतेने जो विरोध केला तो रास्त आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जनतेला भविष्यात मोठा त्रास होणार. जवळ ज्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन लीक झाल्या या लीक झाल्या पाणी गेलं तर सगळ्यांच्या याच्यामध्ये दूषित पाणी जाईल. 6 इंची पाईपलाईन त्या ठिकाणी सक्सेस करू शकत नाही. 40 गाव सारख्या छोट्या शहरात 1 फुटी पाईप वापरला जातो. म्हणून सगळ्या मालेगावकरांनी समजून घ्यावं आणि या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय जनतेनेच घ्यावा. सांगा तुम्ही आले इकत मॅनेज करेल म्हणा जवळले कायमध्ये येईल या अपप्रचार करू नका. माले उकसवू नका. एवढंच मी तुम्हाला सांगत. नाही तर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या. लाडक्या बहिणीच्या बाबतीत काय बोला. लाडकी बहीण ते आत्ते म्हणे तालुका माझा लाडका टिकरा ते 5 वर्षापासून चालू सगळा काम केले. म्हणजे 70 रुपये कपिला गाय देणारा तुमले या तालुकाना वाघर. ती 70 रुपये कपिला गायनं दूध या वाघरसले पाजानं सोडी तुम्ही धुळाना जळगावना कुत्रासले पास्तर कशा या वाघर तुम्हाला बरोबर राहतील. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडनं कुठलीही कमी नाही. हार जीत तो बहादुर की किस्मत के 2 सितारे हैं. हार जीत तो बहादुर की किस्मत के 2 सितारे हैं. सच्ची कुश्ती लड़ना ये सच्चे मर्द की निशानी है. सच्ची कुश्ती
काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा आमदार कैसा होगा, बंडू काका जैसा होगा। हमारा आमदार कैसा होगा, बंडू काका जैसा होगा। बंडू काका तुम्ही काही काही आपण प्रचार करतात, बंडू काका लढाई का, बंडू काका टिकई का, बंडू काका यासनी जर सगळ्याची साथ दिली तुम्ही, ते बंडू काका लढाई बी आणि बंडू काका टिकई बी। तुम आगे बढ़ो, बंडू काका तुम आगे बढ़ो। एक बार सब खड़े हो जाओ काका का साथ देने के लिए। कोणतीही धनशक्ती आपल्याला पाडू शकत नाही, अशी सगळ्यांची साथ पाहिजे। हे 4,000, 5,000, 7,000 लोक या ठिकाणी आहेत। आणि म्हणून दादा त्याची क्लॅरिटी व्यवस्थित करा.